आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सुमारे 21 तास चाललेल्या वाटाघाटीनंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा कोणत्याही कराराशिवाय संपुष्टात आली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स म्हणाले की चर्चा महत्त्वपूर्ण होती, परंतु कोणताही करार होऊ शकला नाही. परंतु इराणने अमेरिकेच्या प्रस्तावित अटी मान्य न केल्याने वाटाघाटी फिसकटल्या. नवी दिल्ली इथं आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन इथं झालं. नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाचा मराठी भाषा विभाग आणि पुण्याची सरहद संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं या 2 दिवसीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावरून तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथून प्राप्त माहितीनुसार काल सायंकाळी 4:45 वाजता चंद्रपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी नोंदवण्यात आली. याचा केंद्रबिंदू चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील हारदोना गावाजवळ असल्याचे कळते. धक्का हा अतिसौम्य प्रकाराचा होता. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केलं आहे. केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा इथं सायंकाळी 5:30 वाजता संत भोजाजी महाराज वार्षिक उत्सव कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 5:15 वाजता आजनसरा इथं वर्धा नदीवरील मोठ्या पुलाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. तापमान काल अकोला जिल्ह्यात कमाल तापमान 42°C इतकं नोंदवण्यात आलं. अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा इथं देखील तापमान 40°C पुढे नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.